नमस्कार मैत्रिणींनो, माझी आई अन्नपूर्णा या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. आई माझी आज गावावरून आली. आम्ही राहतो आहे कोकणामध्ये आणि गाव आमचं कोल्हापूर. तर आईने माझ्या काय काय आणलेलं आहे पहा. आणि आम्ही काही शेती केलेली नाही, पण तिने विकत आणलेलं आहे गावचं सर्व हे. मेथी आणलेली आहे, पावट्याच्या शेंगा आहेत. मी दाखवते तुम्हाला. आणि मेथी आणली, पण तिनं काय केलं सांगा, तिच्या घरी बसून बसून साफ वगैरे करून मग मला मेथी दिलेली आहे. आणखीन काय आणलं आहे आपण बघूया याच्यामध्ये. हे आमच्याकडे ह्या शेंगांना खुटावळ्याच्या शेंगा बोलतात. म्हणजे हा पावटा आपण इकडे बोलतो, पण आमच्या गावाला वरणा बोलतात. ते साईडला दिसतोय तो. आणि आता मी दाखवले ते खुटावळ्याच्या शेंगा आहेत. हे पहा, ते झालं असं की त्याचं गावावरून आज येऊ उद्या येऊ, त्याच्यामध्ये त्या शेंगा थोड्या तुम्हाला काळपट दिसत आहेत ना, त्याच्यामुळं काळ्या पडलेल्या आहेत. आणि ह्या मुळ्याच्या शेंगा, त्याही तिने मला एकदम म्हणजे असं साफ करून खोडून वगैरे दिलेले आहेत. म्हणजे म्हणतात ना की आईचं प्रेम कोणाला आपण शब्दातही सांगू शकत नाही. जेवढं जेमतेम आणलं तेवढं त्याच्यातलं दोन्हीकडं, दादाला थोडं मला थोडं, दोन्ही साईडला केलं आहे. कोबी आणलेलं आहे 1 किलो, तर 1 किलोच्या वरती असेल, जाडसर आहे. आणि ह्या पहा पिवळ्या शेंगा ज्या पडलेल्या आहेत ना, तुम्ही बघू शकताय. पावट्याचंही तसंच झालेलं आहे. तिची काहीतरी एसटी वगैरे चुकल्यामुळं ती बोलली मी उद्या येईन. दुसऱ्या दिवशी पण राहून गेलं आणि लेट झाली यायला, म्हणून अशा थोड्याफार काळपट पडलेल्या शेंगा आहेत. पण आतमध्ये वरणा एकदम छान वरण्याचे दाणे दिसत आहेत. आता आपण सोलून ना छान मी तुम्हाला दाखवते. याची आपण आमटी बनवायची. ती पण कशाची, तर पिठाची आमटी बनवायची आपण. त्या अगोदर आपण काय करू, मुळ्याच्या शेंगांना आपण तिळकुट बनवून घेऊ. म्हणजे काळे तीळ बोलतात इकडं, पण आमच्या गावाला ह्याला कारळी बोलतात. आता मी तवा ऑलरेडी गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आपण कारळे टाकून छान चांगले भाजून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे. हे पहा, असं वाफेमुळं तुम्हाला आता नीट ब्लर ब्लर असं दिसतंय ना. आणि हे आता मी थंड करायला ठेवून देते. तोपर्यंत मुळ्याच्या शेंगा ज्या आईने साफ करून दिलेल्या आहेत त्या आपण कुकरला लावून घेऊ. स्वच्छ धुया आणि कुकरला लावून घेऊ. उकडून घ्यायच्या त्या शेंगा. आता इकडच्या साईडला मी तोपर्यंत हे कारळे ना थंड झालेले. आता मिक्सरला आपण वाटून घेऊया. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं गरजेनुसार, म्हणजे जास्त नाही टाकायचं. त्याचा मिठाचं असं हे लागलं पाहिजे आपल्याला. ह्याच्यामध्ये तुम्ही चटणी घेऊन तेल घेऊन पण असं मिक्स करून भाकरीबरोबर खाऊ शकताय. छान लागतं. नक्की खाऊन बघा असं ट्राय करून. आता इथे मी कढई गरम करत ठेवलेली ऑलरेडी. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. कांदा बारीक चिरलेला टाकला आहे. आता आपण तो छान चांगला परतून घेऊया. कसं असतं, आता हे भाजी आहे ना, तिला आम्ही दादानं मी सांगितलं होतं, दोघांनीही, माझ्या दादानं आणि मी, की नको काय घेऊन येऊ. तरी ती लवकर आली एस टीला बसण्यासाठी आणि तिथून आम्हाला भाजी वगैरे घेऊन. बघा ना, मग हा तर व्हिडिओ नक्की बनायलाच पाहिजे, कारण माझ्या आईने एवढ्या प्रेमानं आणलेलं आहे. तर आता या मुळ्याच्या शेंगा ना शिजल्या होत्या कुकरमध्ये चांगल्या. आता ते आपण त्याच्यातलं पाणी चांगलं पिळून घेऊया एका पातेल्यामध्ये. अशा पद्धतीनं जास्त नाही पिळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात थोडंफार पाणी राहिलं तरी काय हरकत नाही. कांदा इकडे आपण तोपर्यंत भाजल्या गेल्यात थोडाफार. आणखीन थोडा लालसर होऊ दे आणि मी तुम्हाला मुळ्याच्या शेंगा दाखवते. सोपी रेसिपी आहे एकदम, नक्की ट्राय करा. आता त्याच्यामध्ये ह्या मुळ्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या उकडलेल्या. त्या पण आपण चांगल्या परतून घेऊया. आणखीन नेहमीप्रमाणे आपले मसाले, आता मीठ टाकून घेऊया. गरम मसाला टाकायचा, हळद टाकायची, चटणी टाकायची लाल तिखट, आणि जे आपण आता कारळ्याचं तिळकूट बनवलं होतं ना ते टाकायचं. अशा पद्धतीने मुळ्याच्या शेंगा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. एकदम छान एवढ्या लागतात आणि गावची एवढी आठवण येते, कारण त्या तिकडच्या पाण्याचा शिंतोडा वगैरे मारायचा आणि झाकण लावून घ्यायचं. आणि मी तुम्हाला काय सांगत होते, ज्या शेंगा गावावरून आल्यात ते आपण तोंडामध्ये घास जरी घेतला तर असं वाटतं की खरंच आम्ही सध्या आता गावातच आहोत. आपलं गाव सोडणं आपण लांब असतो आहे त्यामुळे. आणि हे पहा, भाजी आपली मस्त चमचमीत भाजी रेडी आहे.
तोपर्यंत आता मी तुम्हाला पावट्याची आमटी दाखवते, म्हणजे वरण्याची. त्यासाठी मी इथं पाणी ठेवलं होतं गरम करायला आणि वरनं छान आपण सोलून घेतलेले हिरवेगार. आता तुम्हाला जरी हिरवगार असं दाणे दिसले नाहीत तर दाखवते थोड्या वेळाने तुम्हाला. ही साधी सोपी एकदम आमटी आहे, पिठाची आमटी. गावी आमच्या आजी आई पहिले अशा पद्धतीनेच आमटी बनवायच्या, खूप छान लागायची. आता उकळी आलेली चांगली दाण्यांना. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया. एकदम सोपे आहे, म्हणजे तेलाचा आपण बिना वापर करता ही आमटी बनवतो आहे. बघा, आता चटणी टाकून घेऊ. आता ह्याच्यात तुम्ही बोलाल हळद गरम मसाला, तर असलं काहीच टाकायचं नाही. एकदम साध्या सोप्या पद्धतीनं गावठी पावटा पाहिजे म्हणजे वरणा. आणि अशी तुम्ही आमटी नक्की ट्राय करून बघा पिठावरची. आता उकळी आली ना की आपण तांदळाचं पीठ असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्या उकळीवर सोडायचं अशा पद्धतीनं. त्या मुळ्याच्या शेंगाची रेसिपी म्हणा किंवा ही वरण्याच्या आमटीची नक्की ट्राय करा. तुम्हाला खाल्ल्यानंतर आमटी वरण्याची आणि ती भाजी आवडल्याशिवाय राहणार नाही. मी थोडं पीठ कमी पडलं होतं म्हणून आणखीन इथे लावलेलं आहे. आता बारीक गॅसवर उकळी येऊन द्यायची आणि कोथिंबीर टाकायची यामध्ये. आणि हा जो फेस दिसतो त्याचा काही प्रॉब्लेम नाही, आपण आमटीमध्ये तो मिक्स असं हलवलं की बरोबर ॲडजस्ट होऊन जातं ते अशा पद्धतीनं. नक्की ट्राय करा ही आमटी. तुम्हाला वाटतं आहे असं की हे काय फक्त पीठ लावलेलं आहे, चटणी मीठ, पण आमच्या गावी ही अशी पद्धत आहे आमटी बनवण्याची, पिठाची आमटी. तुम्ही एकदा खाल्ली ना तर नक्की नेक्स्ट टाईम तुम्ही बनवणारच. आता हिरवागार आपला पावटा असा दिसतोय बघा, छान एकदम. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.